नमस्कार मित्रांनो. आजच्या चालू घडामोडींवर आधारित जीके क्विजमध्ये तुमचं स्वागत आहे. हे प्रश्न एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर चला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारत कोणत्या देशाकडून 100 रफाल विमानांची खरेदी करणार आहे? योग्य उत्तर आहे फ्रान्स. डसाल्ट एव्हिएशन कंपनीने बनवलेली रफाल विमाने भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणार आहेत. प्रश्न क्रमांक 2. केंद्र सरकारने भारताला कुपोषणमुक्त करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे? योग्य उत्तर आहे 2030. 2030 पर्यंत कुपोषणमुक्त भारत आणि ड्रोन हब बनण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 3. 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? योग्य उत्तर आहे रुबल नागी. शहरी झोपडपट्ट्यांमधील मुलांसाठी शिक्षणात परिवर्तन घडवल्याबद्दल त्यांना $10 लाख प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 4. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बजेट सादर करणारे पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे केरळ. देशात पहिल्यांदाच केरळने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बजेट सादर केले आहे. प्रश्न क्रमांक 5. 2026च्या ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे? योग्य उत्तर आहे 32वा क्रमांक. या यादीत अमेरिका पहिल्या तर चीन दुसऱ्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 6. कर्नाटक पंचायत निवडणुकांसाठी कोणती मतदान पद्धत वापरणार आहे? योग्य उत्तर आहे मतपत्रिका पद्धत. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर आणि मतपेट्या वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कोणता संघ विजेता ठरला आहे? योग्य उत्तर आहे हरियाणा. हरियाणाने भारतीय रेल्वे संघाचा पराभव करत अव्वल स्थान पटकावले आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताचे पहिले महिला नेतृत्वाखालील औद्योगिक उद्यान कुठे सुरू झाले आहे? योग्य उत्तर आहे गौरीबिदानूर, कर्नाटक. महिलांना उद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी हा ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात आला आहे. जर तुम्हाला ही जीके क्विज उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजच्या चालू घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.